दीपक गोसावी आपण समालोचन कक्षेमध्ये यायचं आहे. तुमची टीम्स तुमचा सामना आहे. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल 12 बॉलमध्ये 21 धाबांची खेळी साकारणारा आणि एका षटकामध्ये फक्त 5च धाबांचं षटक टाकणारा प्रीतम दमडे ठरलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एक झेल सुद्धा घेतला आणि प्रीतम दमडे सामनावीर हा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचंय मंचावर. आणि आदितसाठी हे पारितोषिक आहे 500 रुपयांचं. निक माळी यांनी जे लावलं होतं ते आदित आपण सुद्धा यायचंय मंचावर. आपल्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आदित कटेकर, संजयजी वास्कर, द लेजंड क्रिकेटर फ्रॉम कुंडेबहाळ टीम. वेलकम. बंगारपाडा प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर प्रीतम दमडे आणि आदित कटेकर याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आदितसाठी निक माळी यांनी विकेटसाठी हे पारितोषिक घेतलं होतं. पीटीसी लाईव्ह कॅमेरामन. चला चालू आहे प्रक्षेपण च्या माध्यमातून मात्र ही क्षणचित्र कॅप्चर केली जातात. आणि या मॅन ऑफ द मॅच सामनावीर प्रीतम दमडे या पण मंचावर. अष्टपैलू खेळ मात्र सादर केला तो प्रीतम दमडेनं आणि या सलग तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र प्रेम सिद्धेश 11 संघाला एक सहज आणि सोपा विजय मात्र मिळवून दिला आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली तो प्रीतम दमडे. मी विनंती करतोय संजयजी वास्कर यांना की आपण आपल्या शुभाचे प्रीतम दमडे याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. सलग 3 सामने जिंकणारा कॅप्टन आहे. सलग 3 सामने मात्र जिंकलेत प्रेम सिद्धेश 11 संघाने. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रीतम दमडेसाठी. आणि संघ मात्र क्वालिफाय झालाय जो पहिला संघ ठरला या स्पर्धेमध्ये. वेल प्लेड प्रीतम. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. विघ्नहर्ता 11 आणि श्रद्धा आणि प्रिशा 11 या 2 टीम्स मध्ये मात्र सामन्याला सुरुवात होते. जसं पहिलं सत्र चालू होईल सिद्धेश वास्करची बॅटिंग पाहण्यासाठी मात्र सगळेजण आतुर झालेत. परंतु ऐकूया सिद्धेश वास्करची बॅटिंग दिनेशजी पाटील यांच्या मुखातून. सुरेख सुरुवात इथे केली जाते. पहिल्या चेंडूवरती मात्र हा खणखणीत निखिलच्या बॅटमधून येतोय चौकार. तर कैलासजी गोसावी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते एक लिजेंडरी खेळाडू संजयजी वास्कर कुंडेवाल यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. तर नक्कीच संजयजी वास्कर एक लेजेंडरी खेळाडू कुंडेवाल संघाचे आन बान शान त्यांचा यथोचित सन्मान. कैलासजी कॅमेरामन. पुन्हा एकदा काय लाजबाब सुरुवात केली जाते. कव्हर पॉइंटच्या मधून निखिल बरसतोय. येतोय लागोपाठच्या चेंडूवर हा दुसरा चौकार. तर ऋतुराज ठाकूर साहेब यांचा सन्मान केला जाईल. चेतन यांना विनंती करतो चेतन गोसावी यांना की आपल्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान करायचा आहे. ऋतुराज आदरणीय ऋतुराज यांचा मात्र सन्मान केला जाईल. सलग 2 चेंडूवर 2 चौकार निखिल दमडेने लगावल्यात. सुरेख फटकेबाजी पाहिली. गोलंदाज हर्षद जोशी ज्यानं 4थं षटक फेकलं होतं त्याच्या वाट्याला पहिलं षटक आलंय. चमत्कारिक इथे मात्र निर्णय घेण्यात आलाय. सुंदर चेंडू स्क्वेअरला जाणार. डीपला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडूपर्यंत जोरदार धाव लगावली जाणार. तत्पूर्वी 10 मात्र जोडले जातील 2 आणि पहिल्या 3 चेंडूवर तब्बल 10 धावा. आदरणीय संजयजी पाटील साहेबांचे यथोचित मान सन्मान केला जाईल. अशोकजी कटेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संजयजी यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. प्रत्येक माणसानं आम्हाला दिलेलं योगदान सदैव स्मरणात राहील. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण शॉर्ट बॅकवर स्क्वेअर लागला. गंगाधर दमडी काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेत. दर्जेदार क्षेत्ररक्षण.
गोलंदाजीच्या मार्कवर हर्षल जोशी पुन्हा एकदा सज्ज आहे. दाबलकर धावा लागत आहे तब्बल 11. 4 चेंडूचा वाजवी खेळ. सिद्धेश वासकर ऑन स्ट्राईक. आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या मुलांना त्याच्याकडून नेहमी प्रेरणा मिळते. तो सिद्धेश मात्र टेक्निकली परफेक्ट फटका लगावतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट हिटचा हा एक चांगला फटका आणि पहिल्या चेंडूवर आल्या लगावलाय. हा मात्र खणखणीत चौकार. या 4 धावांची धावफलक मात्र अतिशय सुरेखरित्या पोहोचते 15 वर. विघ्नार्थ संघाचा विचार केला तर तब्बल 2 सामने ते जिंकलेत. म्हणजे जर का हा सामना जिंकला तर सर्व तेही क्वालिफाय होतील. आणि श्रद्धा प्रिशाला मात्र अजूनही विजयाचं खातं उघडायचं आहे. पंच सांगतायत की हे षटक मात्र संपतंय. पहिल्या षटकाची सांगता झाली. ज्या हर्षल जोशीनं मागच्या सामन्यामध्ये निवड 1 धाव दिली होती परंतु षटक फेकलं तर 4थं. त्याच्यावर जबाबदारी दिली पहिल्या षटकाची आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल बिनबाद 15 धावा. विघ्नार्थ 11 संघाचा विचार केला तर निखिल दमडे बरसलाय. सिद्धेश वासकर सारखा ताकदीचा खेळाडू या संघामध्ये ज्यांना भल्या गोलंदाजांना आसमानं दाखवलेत. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन हा खेळाडू आपल्या गावातील भंगारपाडा गावचं अस्तित्व निर्माण केलं आणि क्रिकेटच्या पटलावरती ज्यानं भंगारपाडा गावाचं नाव आपल्या रूपानं झलकावलं तर सिद्धेश भास्कर मात्र आज गावाच्या क्रिकेटसाठी पुन्हा एकदा खेळताना. सिद्धेश भास्कर आणि निखिल दमडे ताकदीची जोडी क्रीजवर उभी आहे. आतापर्यंत ते पराभूत होऊ शकले नाही त्या स्पर्धेमध्ये. ज्याप्रमाणे प्रेम सिद्धेश संघ पाहिला संतोषजी दमडे यांचा अपराजित आतापर्यंत राहिला आहे आणि सरळ क्वालिफाय झाला आहे. इथे मात्र विचार करावा लागेल. श्रद्धा प्रेषा संघाला विजयाचं खातं उघडावं लागेल. गोलंदाज गजानन गोसावी गोलंदाजीच्या मार्कवर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा हर्षलने मोजलेत. निखिल आणि सिद्धेश याने मात्र चांगली धावसंख्या जोडली आहे. ज्याच्यामध्ये जर विचार केला तर निखिलने तब्बल 11 धावा केल्या ज्याच्यामध्ये 2 खणखणीत चौकार आणि सिद्धेशने मात्र अंतिम चेंडूवर 1 चौकार दाखवलाय. सलाम तुम्हालाही. आता थोडासा एका पिक्चरमध्ये जसे पानं पलटत जावी आणि छोट्यांचे मोठे व्हावेत तसे ही कार्टून आमचे मोठे झाले. या तुमचंही मनपूर्वक स्वागत. छोट्यांनी आम्हाला नक्कीच प्रभावित केलंय. तुम्हीही करणार आहे ते मात्र शंका नाही. आणि पहिला फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज क्रीजकडे वळणार. निखिल मात्र परतला आणि गजानन गोसावीला मात्र मिळते पहिली सफलता. पहिला मोरा बाद झाला. सुरेख फटकेबाजी जरूर केली होती परंतु फलंदाज मात्र आता बाद. आर्यन दमडे नवीन फलंदाज क्रीजर उभा आहे. गोलंदाज गजानन गोसावीनं मात्र पहिला मोरा टिपलाय. सुरेख फटका. चेंडू हवेत आहे. हा मात्र नामी संधी होती. डीप स्क्वेअर लगला. क्षेत्ररक्षक छोट्या रेडी होता पण तिथे मात्र हा झेल सुटलाय. चांगला प्रयत्न केला होता. नक्कीच कौतुक केलं जाईल कारण छोटा खेळाडू आहे आणि त्याचंही कौतुक केलं जाईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करणं खूप कठीण असतं कारण सगळ्यात लवकर चेंडू तिकडे येतो त्याच्यामुळे अंदाज मिळत नसतो. तो अंदाज मात्र नवख्या खेळाडूला मिळाला नाही. गोलंदाज गजानन पुन्हा एकदा सज्ज सिद्धेसाठी. पंच आमच्याकडे वळतायत. टेंबे सर सांगतायत हा चेंडू आहे स्वैर. 1 एक्स्ट्राची धाव मात्र मिळते विघ्नहर्ता 11 संघाला आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपते ती तब्बल 17 वर. 4 षटकांचा वाजवी खेळ. 4 षटकांचा खेळ फक्त असणार याची नोंद घ्या. 4 षटकांचा हा सामना आपल्या वेगळ्या आर्म ॲक्शननं आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू पकडण्याची गरज होती परंतु थोडेसे कष्ट घेतले नाहीत त्याच्यामुळे मिड ऑफच्या दिशेने चेंडू गेला आणि सिद्धेशने मात्र लगेचच ती 1 धाव पूर्ण केली. 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेनं 18 पर्यंत मजर मारली जाते. 1 बाद 18 प्रथम फलंदाजी करताना विघ्नहर्ता 11 संघ. गोलंदाज गजानन गोसावी यांचा हा चेंडू मात्र भिरकावलाय. आर्यन दमड्यानं मिडविकेटच्या डोक्यावरून हा मात्र षटकार. अतिशय सुरेख दिमागदार खेळ आणि कार्टून्स आता मोठे बनलेत त्याच्यामुळे ज्यावेळेला DJ मास्टर्स आमचे मात्र
लंच ब्रेकवरून परत येतील त्यावेळेला त्यांचाही डान्स आम्हाला पाहायला मिळेल. क्या बात. त्यांनी सांगितलं आम्ही DJ उडवणार. आता कोण उडणार कसा उडवणार ते बघूया, परंतु अपेक्षित असणार की यांनीही उलट्या गोळांनी माराव्यात ज्या छोट्यांनी मारल्या होत्या. बघूया कसा खेळ होतोय. गोलंदाजीच्या मार्कवर गजानन गोसावी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. एक चांगला फटका दाखवला, आक्रमकता लढा देणारा फटका. आर्यन दमड्याच्या बॅटमधून आला हा षटकार. 24 धावा धावपळावरती लगावल्या गेलेत. 24 धावा. अकोट टप्प्याचा चेंडू, जोरदार अपील. पंचाने 2 हात फैलावले बाजूला आणि रिव्ह्यू घेतला जातोय. सॉफ्ट सिग्नल आउट. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, त्याच्यामुळे इथे मात्र रिव्ह्यू घेतला जाईल आणि रिव्ह्यू घेतला गेलाय. पंचांनी वाईट चेंडू दर्शवलाय, त्याच्यामुळे 1 धाव तर पहिली मिळतीये आणि इथे रनआउटचा शोध घेतला जाईल. PTCच्या माध्यमातून, PTC लाईव्हच्या माध्यमातून ही चांगली सेवा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आपण पाहतोय रनआउटसाठी रिव्ह्यू पंचांनी घेतलेत. सॉफ्ट सिग्नल मात्र बाद जीवन गावण सरांनी दर्शवलाय. नॉट आउट. वाईट. वाईटची 1 रन मात्र मिळते. 25 धावा धावपळावरती लागतायत. आणखीन एक चांगला फटका लगवायचा होता. पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षक रेडी आहे तिकडे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्यांचा प्रयत्न. चांगली रन बिटवीन द विकेट. सुरेख रन बिटवीन द विकेट आपण पाहतोय. आणि अशा प्रकारे इथे मात्र बॅकअप चांगला पाहिला. 2 धावा या चेंडूवरती आल्या आणि धावपळावर धावा लागतायत. 1 बाद तब्बल 27. आर्यन दमडे सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. सिद्धेश भास्कर पहिल्या सामन्यात तब्बल 22 धावा ज्या आर्यनने जमवल्या होत्या त्याच्या आधारावरती हा सामना जिंकला होता, कारण तिकडे स्पेशल अपयशी ठरला होता सिद्धेश भास्कर फलंदाजीमध्ये. सुरेख अतिशय दर्जेदार फटका पाहतोय. डीप स्क्वेअर लगाने मिड विकेटच्या अगदी मधून हा मात्र लगावला. खणखणीत चौकार. आर्यनच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी पाहायला मिळते आणि अशा प्रकारे 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय आणि धापळकर धावा लागल्या तब्बल 1 बाद 31. 1 बाद 31. त्याला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 1 बाद 31 धावा 2 षटकामध्ये लागलेत. समीर कटेकर यांनी मात्र चेंडू आपल्या हातामध्ये नाही घेतला, कारण 40 धावा मागच्या सामन्यात जरूर खाल्या, परंतु समीर दादाने एक्सपिरियन्स आहे की एकदा मार खाला म्हणून नेहमी मार नाही खाल्ला जात. त्याच्यामुळे इतका मोठा फेरबदल करणं गरजेचं होतं का हा प्रश्न पडला जाईल. समीर कटेकर एक फार मोठं नाव आहे बंगरपाडा गावातून. राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांना खूप उंच भरारी घेतली त्यांचे बंधुराव सतीशजी कटेकर व्यवसायामध्ये प्रसिद्ध आणि यशस्वी आहेत. ही मंडळी आहे ज्यानं आपल्या गावाचा झेंडा त्यांनीही आपल्या पद्धतीनं रोवला आहे. अशा प्रकारची मंडळी संतोषजी दमडे असतील, ही सगळी मंडळी मात्र हातात हात घालून हे काम करते. ही सर्वात जमेची बाब आहे. इथे पाहतोय आपण. चला सामना सुरू करा प्लीज. 2 षटकांचा वाजवी खेळ शिल्लक आहे. सिद्धेश भास्कर संत आणि संयमी खेळ पाहतोय, फक्त निरखून पाहतोय आणि आपल्या सहकार्यांना संधी देतोय. मी म्हणेन की चांगलं नेतृत्व तो निभावतो इथे. आतापर्यंत त्या जेव्हा त्याला संधी मिळाली चांगला फटका जरूर लगावला आणि इतर सगळे चेंडू मात्र इतर खेळाडूंना खेळण्यासाठी भाग पाडलाय. मंगेश दमडे गोलंदाजीच्या मार्कवर धावपळावर धावा 1 बाद तब्बल 31. 1 बाद 31 दिशा दिली जाते आणि इथे मात्र रिस्की रन. ही रन घ्यायची होती, स्ट्राईक द्यायची होती सिद्धेश भास्करला. सिद्धेश भास्करनं मात्र हा चांगला प्रयत्न केला होता की आर्यन खेळला पाहिजे.
आर्यन दमडेला संधी देण्यात आली होती, परंतु आर्यन दमडे मात्र शांत राहिला, संयमी राहिला, चपलाई दाखवली नाही. ही धाव अगदी सहज होऊ शकली असती, परंतु आर्यन मात्र थबकला आणि फलंदाज झाला बाद. फलंदाज बाद झालाय. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. साई 11 आणि कैलासवासी बालाराम स्मृती आणि विष्णू स्मृती या दोन संघादरम्यानची. कैलासवासी बालाराम आणि स्मृती कैलासवासी बालाराम आणि विष्णू स्मृती संघ, तर एका बाजूला साई 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. कैलासवासी बालाराम स्मृती विष्णू स्मृती वर्सेस साई 11 चेतन गोसाब यांचा हा संघ. दोन्ही संघाच्या संघनायकानं नाणेफेकीसाठी संपर्क साधा. फलंदाज मात्र बाद झाला. मोठा फटका लगावचा प्रयत्न नाही केला तो म्हणजेच चेतन गोसावीनं, कारण स्ट्राईक द्यायची होती परंतु स्ट्राईक देण्याचा प्रयत्न फसला, धावही नाही आली आणि फलंदाज आर्यन मात्र रनआउटच्या रूपानं परतला. गोलंदाज मंगेश दमडे पुन्हा एकदा सज्ज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. नवीन फलंदाज सुजल कटेकर. सर एक फटका पाहतोय आपण. धाव मात्र निव्वळ येणार 1. आदरणीय गौतमजी जोशी यांच्याकडून तब्बल 501 रुपयाची देणगी आपल्या या भंगारपाडा प्रीमियर लीगसाठी. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. इथे मात्र रोखून धरलाय सिद्धेश भास्करला. मजाक मध्ये मजाक केली जाईल का? चेंडू हवेत आहे. शतरक्षक खूप दूरवरचा आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा मात्र तडकावलाय, फडकावलाय आणि अतिशय सुरेख फटका फटकावलाय. चौकार. या चौकाराची धाव मात्र जाऊन ठेवतायत तब्बल 36 वर. धावांचं आव्हान किती उभं केलं जाईल, कारण श्रद्धा प्रेषा संघाला मात्र विजयाचं अकाउंट ओपन करायचं आहे. ते अजूनही झालं नाहीये. हा मात्र वेल टाइम, फक्त टाइम केलाय. आपली कलाकारी, आपली गुणवत्ता आता मात्र सिद्ध करताना सिद्धेश भास्कर बरसतोय आणि मिड विकेटच्या डोक्यावरून हा टाइम केलेला षटकार. काय सुरेख दर्जेदार क्लास, क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. बॉटमॅनचा पुरेपूर वापर, मोठमोठ्या संघांबरोबर, संघात समवेत, संघांच्या विरोधात खेळताना जी कामगिरी, जो अनुभव मिळतो ना, तो अनुभव मात्र खऱ्या अर्थानं कौतुकास्पद असतो. तोच अनुभव तुम्हाला प्रेरणा देते प्रत्येक सामन्यामध्ये खेळण्याची. जीवन गावण सरांचं कौतुक केलं जाईल. चेंडू स्वतः जाऊन त्याने उचलला. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. हर्षल तिथे उभा आहे. हर्षलपर्यंत चेंडू पोहोचला, परंतु हर्षल चेंडूला सीमारेषेच्या आत अडवू शकला नाही आणि चेंडू गेला सरळ सीमारेषा बाहेर. स्ट्रेट हिटचा हा फटका चौकारासाठी. या 4 धाव्यांनी मात्र लागोपाठच्या 3 चेंडूवर मोठे फटके लगावले. 2 चौकार 1 षटकार आणि अशा प्रकारे धावपळकर धावा लागल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद तब्बल 46 धावा. 2 बाद तब्बल 46 धावा. शतरक्षण लगेच सजवायचे मित्रांनो, कारण अनेक सामने आपल्याला अजून खेळवायचे आहेत. म्हणून आपण 4 षटकांचे सामने केले. अतिशय सुरेख खेळ. ही स्पर्धा भंगारपाडा प्रीमियर लीग ही लढती आहे आणि आपण खेळतोय. ती स्पर्धा ही आपली आहे, आपल्या अभिमानाची, आपल्या स्वाभिमानाची, आपल्या अस्तित्वाची आणि आपली नवी मुलं घडवण्यासाठी उभी केलेली ही भंगारपाडा प्रीमियर लीग. अतिशय दर्जेदार स्पर्धा. चांगलं स्वरूप आपली अगदी युनिफॉर्ममध्ये पाहतोय, सूट बुटामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. 8 संघ एकमेकासमोर लढतायत, खेळतायत. कोणे एकेकाली ज्या गावाचा संघ नव्हता, एक तर भंगारपाडा संघ उभा राहिला, ओमसाई भंगारपाडा उभा राहिला आणि खऱ्या अर्थाने या मंडळीनं बाहेर जात आपल्या गावाचा चांगला खेळ दाखवत आपल्या गावाचं नावही क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये रोवलं. अतिशय सुरेख कौतुकास्पद कामगिरी त्या संघाने केली आहे. आता गोलंदाजीच्या मार्कवर आपण स्वतः मात्र बॅकफूटवर राहिले. समीर कटेकर गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं म्हणजे 4थं षटक घेऊन. स्ट्राईकवर मात्र फलंदाज सुजल. चेंडू हवेत आहे, चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये हर्षल. एकदा मात्र मिळते. चेंडूची वाट पाहिली, 1 बाउन्स चेंडू झेलला आणि फेकला. धाव मात्र मिळते 1. 47 धावा. 2 बाद 47 धावपळकर धावा लागतायत. गुंतवणूकदाराची भूमिका सुदर्शन पाटील मॅन फ्रॉम तारा अतिशय योग्यरित्या निभावताना पाहतोय. वाव, काय सुंदर वेरिएशन दाखवलं गोलंदाजीमध्ये आणि सिद्धेश भास्करला मात्र रोखून धरल्या चेंडूवर. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक स्थिर 47. 2 बाद 47. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 60 पर्यंत जाईल का? क्या बात. पुन्हा एकदा वेल टाइम, फक्त आणि फक्त टाइम. अगदी पायांच्या वरून हा हेलिकॉप्टर उडवला
दिशा दिली. चेंडू जरूर चांगला होता, परंतु चांगल्या चेंडूला पनिश केलं. आपलं तंत्र किती परफेक्ट आहे याचा जीता जागता उदाहरण पेश केला आणि लगावला डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून. हा मात्र मनगटी षटकार. काय सुरेख फटकेबाजी केली जाते. 50 कंप्लीट्स. 53 धावा धाबावरती लागतायत. अतिशय दर्जेदार खेळ. आता मात्र स्क्वेअरच्या डोक्यावर पुन्हा फटकायचा होता, पण पंच आमच्याकडे वळतायत. लेग साईडने जाताना चेंडू दर्शवत आहेत. स्वैर एक अमांतर धाव, एक वाईटची धाव इथे मात्र मिळते विघ्नहर्ता 11 संघाला. 54 धावा धाबावरती लागतात. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूमध्ये धावा किती लागतील, 60 पार केली जाईल का की रोखून धरलं जाईल. चेंडू हवेत आहे, बराच वेळ हवेत. प्रीमियर लीगचा हा प्रॉब्लेम असतो, कारण शतरक्षक झेल घेतीलच याची गॅरंटी कोणालाच नसते. 100% गॅरंटी कोणी देत नाही. त्याच्यामुळे धावांचा डोंगर उभा राहतो, गोलंदाज मार खातो. परंतु इथे मात्र या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतात. हा झेल सुटला, धावा आल्या तब्बल 2 सिद्धेश वास्करच्या बॅटमधून. आता मात्र उर्वरित 2 चेंडूमध्ये धावा किती जोडल्या जातील. 56 धावा, अब तक 56 आणि मिळालेल्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उठवला जाईल. लॉंगॉनची सीमारेषा सहज क्लिअर केली जाईल. चांगला फटका, बॉटम हँडचा पुरेपूर वापर. आपलं तंत्र हेच आपलं मंत्र आहे. तंत्र आणि मंत्राचा वापर करत लगावला हा मात्र आसमानी षटकार. सिद्धेश भास्कर गावाचं हे खऱ्या अर्थानं नेतृत्व. आणखीन एक फटका अगदी आमच्या दिशेनं डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून. हा आणखीन एक मोठा फटका, षटकार, वेल टाइम फटका. लगातार फटकेबाजी, जोरदार फटकेबाजी, धावांचा डोंगर उभा केलाय. धापडकर धाबा लागल्या. त्या 2 बाद तब्बल 68. 13 चेंडूमध्ये तब्बल 39 धावा. सिद्धेश भास्कर जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. 13 चेंडूमध्ये तब्बल 39 धावा. आपल्या गुणवत्तेला साजेसा खेळ मात्र सिद्धेश भास्करनं केलाय आणि आक्रमकता सिद्ध केली आहे. इथे मात्र 68 धावा उभे राहिलेत. समीरजी कटे
तब्बल 24 चेंडू 69 धावांचं भलं मोठं आव्हान उभं आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग मात्र इथे विजयश्री आपल्या नावावर नोंदवण्यासाठी श्रद्धा प्रशासंघ करेल का 69 धावा भलं मोठं आव्हान त्या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल शतरक्षण सजवा आणि सामना लगेच सुरू करा. आजच्या दिवसातील हा चौथा सामना आहे. गेम इज ऑन. गोलंदाजीच्या मार्कवर प्रतीक कटेकर तर हर्षद जोशी ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवर मात्र चांगला प्रयत्न होता बॅटची कडा लागली गेली. इथे प्रयत्न जरूर चांगला केला परंतु आबाकाच्या बाहेर सिद्धेश भास्करच्या आणि निर्धाव चेंडू सांगता होते. हर्षद जोशी त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके अपेक्षित. नॉन स्ट्राईकला निखिल कटेकर नॉन स्ट्राईकरला उभा आहे. गोलंदाज मात्र उत्तम गोलंदाजी करताना पाहतोय प्रतीक कटेकर बंधूंनी प्रभावित केलाय कारण विशाल दमडे यांचा ओमसाई संघ नेहमीच चांगल्या फॉर्ममध्ये असतो. त्यांचा चांगला स्वतःचा खेळ आम्ही त्यांचा चांगला पाहिला आहे आणि एक चांगला दर्जेदार असा खेळाडू. चांगला फटका अगदी कवरच्या डोक्यावरून लगावलाय. हा मात्र खणखणीत चौकार.
टीम सिद्धेश 11 संघानं सगळे सामने जिंकलेत. तीनही सामने जिंकून मात्र क्वालिफाय होतात आणि इथे मात्र विघ्नहर्ता 11 संघाला सुद्धा तशी संधी आहे. अडवा पॅटने यावेळेस मात्र स्वीप केलंय, बॉलला मात्र पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, त्या ठिकाणी सिंगल. एकेरी धाव श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ज्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला बंगारपाडा प्रीमियर लीगला तब्बल 5,000 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाली. श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार मानतोय. थँक्यू सो मच. प्रत्येकानं मात्र मोठं योगदान दिलंय. संपूर्ण बांधकाम क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि या ज्यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांची देणगी या ठिकाणी प्राप्त होते. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. 12 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. दमछाक जरूर झाले, कारण पहिल्या षटकामध्ये प्रतीक कटेकरनं धावा दिल्या 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुजलनं 8 धावा दिल्या आणि जी सुरुवात करायला हवी होती, कारण मोठ्या धावसंख्येचं टार्गेट आहे, लक्ष्याला सामोरं जायचं होतं 69 धावांचं आणि असं असताना मात्र पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 17 धावा आल्यात. त्यामुळे हा सामना जर आपण पाहिला तर उर्वरित 12 चेंडू आणि 52 धावा असं समीकरण मात्र या मॅचमध्ये असेल. गोलंदाज तयार, आर्यन दमडे. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये हर्षल जोशी आणि निखिल कटेकर. यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा प्रयत्न, परंतु दिशा मात्र चुकला. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना बॅटची एज घेऊन बॉल मागे चाललाय. सचिनजी पाटील जो आपला झाड आहे त्याच्या मागे एक बाईक आहे, कदाचित त्याची ग्लास रिफ्लेक्ट होते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. कृपया करून कोऑपरेट करा. रिक्षाच्या पुढे कोणती गाडी आहे इथून समजत नाही आहे, परंतु ग्लास रिफ्लेक्शन होते. आमच्या स्कोररला फार त्रास होतो त्याचा. रस्त्यावर आहे बहुतेक, कदाचित रस्त्यावर आहे ती गाडी. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चकलाय पाठीमागे. सिद्धेश होता त्या ठिकाणी. रन घेण्याचा कोणताच प्रयत्न होताना दिसत नाहीये, कारण आता मात्र कळून चुकलंय त्यांना श्रद्धा प्रिशा 11 संघाला की हा सामना आपण गमावलाय, परंतु सलामीवीर अजूनही सुरक्षित आहेत. त्यामुळे मागचे फलंदाज म्हणत असतील की आम्हाला सुद्धा संधी मिळेल तर कुठेतरी चांगलं आहे, का आम्ही सुद्धा तयार आहोत बॅटिंग करण्यासाठी. हर्षल जोशी, हर्षलसाठी हा बॉल या प्रेसमध्ये ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका जातोय लॉंग ऑफला, मिळेल फक्त 1च धाव. एकेरी धावेनं काहीही बिघडणार नाहीये. विघ्नहर्ता 11 संघ दमदार परफॉर्मन्स. थँक्यू सो मच सचिनचं मनापासून धन्यवाद. आमचे स्कोरर सुदर्शनजी पाटील, तारा, कृष्ण गुणसंख्या लेखक. यावेळेस मात्र अकुट टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, स्टंप लाईनला येऊन मात्र बॉलला भिरकावलाय. पुलचा फटका, बॉल मात्र डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला. यावेळेस मात्र फ्रंट फुटला येऊन बॉलला ढकललंय काऊ कॉर्नर रिजन कडे. त्या ठिकाणी अडवण्याचा मात्र पुरेपूर प्रयत्न झालाय, परंतु 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद आणि या स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचतोय. आफ्टर द एंड ऑफ 3rd ओव्हर 27 विदाउट लॉस. दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत. कदाचित नॉट आउट इनिंग खेळूनच येत, कदाचित तो ओपनर बाहेर येतील, असंच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि गरज आहे जिंकण्यासाठी. ती तब्बल 42 धावांची. 42 रिक्वायर्ड, रिमेनिंग 6 असं इक्वेशन असेल या मॅच मध्ये. आता मात्र विघ्नहर्ता 11 संघ स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. सलग 3रा विजय मात्र या टीमला खुणावतोय आणि या ते करण्यासाठी मात्र सज्ज झालाय सिद्धेश वास्कर अँड कंपनी. दमदार खेळ मात्र या मैदानावर प्रस्थापित करत असताना बंगारपाडा प्रीमियर लीगच्या निमित्तानं
गोलंदाज संजोग दमडे चौथा आणि अंतिम षटक घेऊन सज्ज होईल. समोर मात्र फलंदाज निखिल कटेकर, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. दुसऱ्या बाजूला हर्षल जोशी, त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलेत. चांगला चेंडू होता, फुलर लेंथ बॅक टू द बॉल, स्ट्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूची फील्ड केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता, शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. 42 धावांची तब्बल गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. सामना एकतर्फी पाहायला मिळतोय, थोडासा नीरस कंटाळपणा प्रेक्षकांना. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पूल केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्प्यानिशी भंगारपाडा प्रीमियर लीग मधला एक दणदणीत चौकार. लगातार 2 चौकारांसाठी गौतम जोशी यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. चकडेवाला ग्रुपचा जो बॅनर आहे त्या बॅनरला जर बॉल हिट झाला डायरेक्ट तर 500 रुपयांचं पारितोषिक. दोनही फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी असेल. यावेळेचा हा चेंडू सरळ जाऊन पॅड वर आदळतोय, लाईक बिफोर द विकेट. कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल. लगातार दुसरी विकेट अखेरीस मात्र माघारी येत असताना संजोग दमडे ऑन हॅट्रिक नाव. वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड सारखी शरीरयष्टी. पोलार्ड ऑन स्ट्राईक. पोलार्ड सारखी फटकेबाजी पाहायला मिळणार का? हो, पुढे सरसावत